साठ वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुख्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले। हे सगळं तुम्ही केलं, तुम्ही घडवून आणलं नीलिमा नाईक। विश्वासराव, तू सगळ्यांची चौकशी घरी केलीस। दत्ता भाऊजींना सांगितलंस की त्यांची चप्पल अजयच्या डेड बॉडी जवळ सापडली। नेने वकिलांचा खूनही त्यांनीच केला असा आरोप केलास त्यांच्यावर। मग नाथाचीही चौकशी केलीस। नाथानी दत्ता भाऊजींना सगळ्या गुन्ह्यांमध्ये मदत केली असं तुझं म्हणणं आहे। मग माधवचीही चौकशी केलीस, त्याच्यावरही आरोप ठेवलेस। तो आजारी आहे हे माहीत असतानाही आणि अभिरामचीही चौकशी केलीस। खूप अभ्यास करून आलेले दिसताय। अभ्यास नाही केलाय, पण मला एक लक्षात आलंय की तुझ्याकडे काहीच पुरावे नाहीयेत। कारण तुझ्याकडे पुरावे असते तर आतापर्यंत तू आरोपीला अटक केली असतीस। हे बघ विश्वासराव, घरातली माणसं खूप साधी आहेत। लहान सहान गोष्टींना घाबरतात, मग पोलिसांना तर घाबरणारच ना। ते सगळे घाबरलेत रे, पण मी नाही घाबरणार। का बोलवलंयस मला इथे? चहा कॉफी घेत गप्पा मारायला तर नक्कीच नाही बोलवलं नीलिमा नाईक। एवढी तयारी केली आहे तुम्ही तर तुम्हाला कळायलाच पाहिजे, काहीतरी कारण आहे त्यामागे। तुम्हाला कायद्याची जाण, घरातल्या लोकांपेक्षा तुम्हाला सोशल लाईफचा अनुभवही जास्त आहे। मग एवढं असून तुम्हाला कळायलाच पाहिजे की सगळे पुरावे, सगळं कन्क्लुजन समोर आल्यानंतर आरोपी पकडला जातो। आणि आता मला तुम्ही आरोपी दिसताय। पुरावा? तुझ्या म्हणण्याला काहीतरी पुरावा हवा ना, नाहीतर ही सगळी वायफळ चर्चा ठरेल। विश्वासराव, मी एक सायंटिस्ट आहे। घरात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींना मी आजवर विरोध करत आले। कित्येकदा तूही मला मदत केलीस आणि आता तूच आरोप करतोयस। हे समजल्यावर हसतील सगळे तुझ्यावर। का नीलिमा नाईक, आपल्याला जे समोर दिसतं तसं असतंच असं नाही। हे चांगलं आहे की तुम्ही घरात घडणाऱ्या सगळ्या गोष्टींना विरोध केला, पण कधी कधी हा विरोध आपल्या फायद्यासाठी असू शकतो। पण तूही आम्हाला मदत केलीसच की। आमच्या मुंबईच्या घरावर हल्ला झाला तेव्हा आम्हाला थांबवलंस ना, आणि आता आरोप करतोयस। नीलिमा नाईक, तुम्हाला मुंबईला जाऊ न देण्यामागे काहीतरी कारण होतं। जोपर्यंत या केसच्या संदर्भात कुठलेही धागेदोरे सापडत नाही तोपर्यंत या केसच्या संबंधित कोणाही व्यक्तीला कुठेही जाऊ न देणं हे आमचं काम होतं। ठीक आहे, विचार काय विचारायचं? मॅडम पाणी। येस सर। नको राहू दे, आणि नंतर लागेल। काका, मी तुझी बाईक घेऊन जातो। अर्चिस, हे बघ, अर्चिस, 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 अर्चिस। सुषमा बाजूला, मला जाऊ दे लवकर। पोलीस स्टेशनात जातात काय? पोलीस औषध घेऊन गेले ना, वाईट वाटत असतात, वाटतलाच, पण काय करतला?
या घरातली माणसं कधी कशी वागत का काय सांगता येत नाही. पुरुष तर पुरुष, बायका पण एखाद्याचा जीव घेत. सुषमा, सुषमा प्लीज मला आता जाऊ दे. आता काही बोलू नकोस. हो बाजू. निलिमा नाईक, तुम्ही यापूर्वी कधी गावाला आला होता? साधारण 3 वर्षापूर्वी. किती दिवस राहायचं? माझ्या कामामुळे मला फारसा वेळ मिळायचा नाही, पण माधवनी हट्ट केला तर फार तर 2-3 दिवस. मग यावेळी तुम्ही खूपच दिवस, सॉरी खूप महिने राहिला. काय कारण होतं यामागे? कारण तुला माहिती आहे. मला बरंच काही माहिती आहे आणि मी ते तुम्हाला सांगणारच आहे. फक्त यावेळी मला तुमच्याकडून ऐकायचं आहे. बोला, काय कारण होतं? अभिरामच्या साखरपुड्यासाठी आम्ही इथे आलो. मी माधवला समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी फोर्स केला, त्यामुळे आम्ही आलो. त्यानंतरही मी त्याला सांगितलं की आपण साखरपुडा झाला की लगेच निघायचंय, पण साखरपुड्याच्या दिवशीच अण्णा गेले, त्यामुळे निघता नाही आलं. ते माहिती आहे. पुढे? त्यानंतर मी माधवला सांगितलं की आपल्याला इथून लगेच निघायला हवं, पण घरात माणूस गेलेला असल्यावर रीतीप्रमाणे पुढचे 13 दिवस जाणं शक्य नव्हतं. रीतीनुसार? एक सायंटिस्ट असून तुम्ही हे मान्य केलं? मी तयार नव्हतेच, पण माधवनी मला फोर्स केला. त्यानंतर मग प्रॉपर्टीचं प्रकरण सुरू झालं. तेव्हाही मी म्हटलं, जे काही पेपर्स असतील त्याच्यावर आम्ही सह्या करू आणि पुढची प्रोसिजर पूर्ण करण्यासाठी परत येता येईल. इतर पेपर्स पाठवून द्या. हे सहज शक्य होतं, का नाही झालं? त्यानंतर घरात ज्या घटना घडल्या त्यामुळे घरातल्यांनी आम्हाला नाही जाऊ दिलं. रघु काकांनी येऊन सांगितलं की घरातून कोणालाही बाहेर जाऊ देऊ नका. माझ्या एकटीचा या सगळ्याला विरोध असून सुद्धा घरातले मात्र ऐकायला तयार नव्हते. त्यांना तेच पटत होतं जे रघु काका सांगत होते. दरम्यान अभिरामचं लग्न ठरलं, तेव्हाच नेने काकांचाही खून झाला. मग तू थांबवलं. आमच्या घरावरही अटॅक झाला. मग छायाचं लग्न ठरलं, पण दुर्दैवाने अजयचा खून झाला. नाही होऊ शकलं लग्न. मग आता तूच मला सांग, या सगळ्यातून कसं बाहेर पडायचं? करेक्ट आहे तुमचं म्हणणं. तुम्हाला जाण्याची संधीच मिळाली नाही. रादर ती संधी मिळूच नये म्हणून तुम्हीच प्लॅन केलात. काय बोलतोय विश्वासराव? होय. तुम्हीच स्वतःला अडकवण्यासाठी एक जाळं तयार केलं आणि त्या जाळ्यात तुम्ही इतरांना अडकवत गेलात. काय म्हणायचंय तुला? निलिमा नाईक, तुम्ही या गावीच मुळात एक उद्देश घेऊन आला. एक्सक्यूज मी, मला इथे यायला आवडत नाही. इथल्या चाली रीती रूढी परंपरा इथले समज मला पटत नाही. काय मिळणार होतं मला इथे थांबून? खूप सारा पैसा. What? खूप फायदा होता तुमचा. तुम्हाला तुमच्या सिनियर्सच्या ओळखीतनं खूप मोठा प्रोजेक्ट मिळणार होता. जागेसंदर्भात खूप मोठा प्लान टाकायचा होता. त्यासाठी खूप मोठी जमीन लागणार होती. तुम्हाला शेअर मिळणार होता. खूप फायदा होणार होता, हो का नाही? ही फाईल प्रोजेक्ट फाईल आहे. यात सगळ्या डिटेल्स आहेत, वाचून घ्या आणि मग आता माझ्या प्रश्नांची विचार करून उत्तरं द्या. खूप मोठा प्रोजेक्ट जो तुम्हाला तुमच्या हातून जाऊ द्यायचा नव्हता आणि त्यासाठी खूप मोठी जमीन लागणार होती गावाकडची. हो,
माझा यात फायदा होता, मला मान्य आहे. पण त्याचा इतर गोष्टींशी काय संबंध? मी माधवच्या जागेचं डील करायला तयार झाले होते आणि ही गोष्ट सगळ्यांना माहिती. पण तेवढी जागा पुरणार नव्हती. मग तुमच्या डोक्यात आलं की असंही गावाकडच्या लोकांना काय करणार आहे, हळूहळू सगळी जमीन आपल्या नावावर करून घ्यायची. काय बोलतोयस विश्वासराव? मॅडम खाली बसा आणि साहेब विचारतील त्या प्रश्नांची उत्तरं देवा. नकोय. कुठे होतो आपण? हा, जमीन स्वतःच्या नावावर करून घ्यायची. पण काहीच होऊ शकलं नाही. अण्णा गेल्यानंतर जागेची वाटणी झाली. तुमच्याकडे जी जमीन होती त्याने काही भागणार नव्हतं आणि दुसरं कोणी जमीन द्यायला तयार नव्हतं. प्रोजेक्टसाठी लागणारी जमीन आणि तुमच्या नावावर असलेली जमीन यामध्ये खूप सारी तफावत होती. आणि आता प्रकरण आपल्या अंगाशी येणार हे जेव्हा तुमच्या लक्षात आलं तेव्हा तुम्ही एक जाळं तयार केलं, घरातल्या लोकांना घाबरवण्याचं, जेणेकरून घरातले लोक घाबरतील आणि हा वाडा हे गाव सोडून जातील. ज्याला तुम्ही अंधश्रद्धा म्हणता त्याचाच फायदा तुम्ही उचललात. काय प्रूफ आहे त्याचं? तुम्ही एका मोबाईलमध्ये आवाज रेकॉर्ड केलेत. हो, पण नंतर त्यात भलतेच आवाज आले. अगदी शेवंताच आहे. काय गो माझं सुचल्या कसा? पण हे मी कसं करेन? तुम्ही हुशार आहात हे मी मान्य केलंय. तुम्ही रेकॉर्डिंग केलं, त्यानंतर तुम्हीच ते रेकॉर्डिंग डिलीट केलं आणि त्यानंतर फोनमध्ये काही आवाज साऊंड्स तुम्ही रेकॉर्ड करून ठेवलेत. पण शेवंताचा आवाज होता, त्याचं काय? तोही आवाज तुमचाच असावा. म्हणजे शेवंताचा आवाज मी काढला असं म्हणायचंय तुम्हाला? लेट मी फिनिश. तुमच्या लॅपटॉपवर काहीतरी लिहिलं होतं. हो, स्वतः लिहून त्याच गोष्टीचा फायदा घेणं हे तुम्हाला चांगलं जमलेलं आहे. त्यानंतर दत्ता आजारी पडला. सरिता वहिनी तुमच्याकडे औषध घेण्यासाठी आले. खरं तर तुमच्याकडे संधी चालून आली त्यांना घाबरवण्याची. तुम्ही त्यांना गोळी देण्यासाठी गाडीमध्ये घेऊन गेलात आणि गाडीचे दरवाजे अचानक बंद झाले. अचानक अचानक शुअर? हे सगळं तुम्ही घडवून आणलंय निलिमा नाईक. एक गावातली बाई जी कधीही एवढ्या मोठ्या गाडीत बसलेली नाही, जिला गाडीतले ऑटो फंक्शन्स माहित नाही, तिला घाबरवण्याची ही एकमेव संधी होती. आणि हे जेव्हा तुमच्या लक्षात आलं तेव्हा तुम्ही हे सगळं घडवून आणलंय. ती बाई आजही स्वतःला सावरू शकलेली नाही आणि याला फक्त जबाबदार तुम्ही आहात. तुम्ही सॉरी, तुम्ही एवढा प्रयत्न करूनही मला हे सगळं पटलेलं नाही. इनफॅक्ट मला हे काहीच मान्य नाही. तू केलेले कुठलेही आरोप मला मान्य नाही. मुळात तुझ्याकडे कुठल्याही संदर्भातला ठोस पुरावा नाहीच आहे. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? हे सगळं कुठल्या तरी शक्तीने घडवून आणलं? इज इट अ मॅजिक? मी अशा कुठल्याही गोष्टीचं किंवा शक्तीचं समर्थन करत नाही.
पण त्या मोबाईलमध्ये शेवंताचा आवाज कसा आला हा प्रश्न मला येईल. आणि त्या लॅपटॉपवर लिहिलेल्या मेसेजचं काय? त्या संदर्भात मला पूर्वावर संशय होता, पण घरात वाद वाढायला नको म्हणून मी तो विषय तिथेच संपवला. आणि राहिला प्रश्न गाडीचे दरवाजे अचानक बंद होण्याचा, तर मी हे असं मुद्दाम का करीन? कारण तुम्हाला हे सगळं करून सवरून नामानिराळ राहायचं होतं. त्यामुळे तुम्ही सगळ्यांना घाबरवलं, घरातल्यांच्या मनात भीती निर्माण झाली आणि हे सगळं तुम्ही प्रोजेक्टच्या फायद्यासाठी केलं. नीलिमा नाईक, तुम्हाला एका मोठ्या प्रोडक्टचं पेटंट मिळणार होतं आणि त्यासाठी तुम्ही जमीन मिळवण्याचा प्रयत्न केला. खोटं आहे हे सगळं. सोडा हे, सोडा मला. सांग मला. जतीन शेठ, तुमच्या मॅडम आल्या. त्यांना मी खूप विचारायचा प्रयत्न करतोय, काही बोलत नाहीयेत त्या. पुरावे मागतायत माझ्याकडे. तुम्ही सांगा. सांगते साहेब, सगळं सांगते. हे मॅडम बरोबर माझ्या जमिनीचे बोलणं झालं होतं. त्यांचे सिनियरनी मला काय सांगितलं की प्रोजेक्टच्या बाबत पण यांच्या बरोबरच बोला म्हणून. अरे साहेब, या प्रोजेक्ट मध्ये बडे बडे लोकांचे इन्व्हेस्टमेंट लागलेलं आहे, पण नंतर मॅडम म्हणते की माधवजीच्या नावावर जेवढा जमीन आहे ना तेवढाच देणार म्हणून. पुढे 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 काय नाही सर. मला माहिती आहे ना. जतीन शेठ, जेव्हा तुम्हाला कळलं की या तुम्हाला जागा देऊ शकत नाही, तेव्हा तुम्ही नेनेंना कॉन्टॅक्ट केला. अहो साहेब, माझा काय संबंध आहे? मी कवा त्यांना भेटलेलं पण नाही आहे. नीट आठवा, नीट आठवा. तुम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबला होता त्या हॉटेलच्या रूम नंबर 102 मध्ये तुमची त्यांच्याशी भेट झाली होती, हो का नाही? तुम्ही नेनेंना समजावण्याचा खूप प्रयत्न केला, खूप खटाटोप केला, पण तरीही ते ऐकत नाहीत हे तुमच्या लक्षात आलं. त्यांच्या जागी दुसरा वकील नेमण्याचा तुमचा मनसुबा होता आणि काही होऊ शकणार नाही हे जेव्हा तुमच्या लक्षात आलं तेव्हा तुम्ही त्यांना संपवलं. त्यानंतर नायकांच्या वाड्यातल्या लोकांच्या विरोधात कोणाला तरी उभं करायचं म्हणून तुम्ही रघु काकांना भेटलात, हो का नाही? त्यानंतर तुमची गाठ अजयशी पडली. मुळात अजयला पुरावे गोळा करायचे होते आणि म्हणून तो तुमच्या संपर्कात आला होता, पण तो पोलिसांचा माणूस आहे हे जेव्हा तुमच्या लक्षात आलं तेव्हा तुम्ही त्याच्याकडनं सगळे पुरावे काढून घेतलेत आणि त्याला संपवलं. मी असं केलेलं नाही हो साहेब. मी नाही मारला अजयला. सगळे पुरावे आमच्याकडे आहेत. तेव्हा तुम्ही दोघेही आता कबूल करा की तुम्हीच हे केलंय. मला काहीही मान्य नाही. ही तुझ्या मनाने तयार केलेली एक गोष्ट आहे, किंबहुना आम्ही सगळा गुन्हा कबूल करावा म्हणून केलेला युक्तिवाद आहे हा तुझा. नाही नाही, मी फक्त तुम्हाला एक संधी देतोय आपला गुन्हा कबूल करण्याची. माझ्याकडे पुरावे आहेत आणि काही पुरावे माझ्या हातात लागणार आहेत, तेव्हा प्लीज कबूल करा. मला गुन्हा कबूल नाहीये आणि तुझी चौकशी करून झाली असेल तर मला आता जायचंय. क्या नाही? अजीब है. योगी, हो जतीन भाई, बसा, घ्या पाणी प्या.
आर्चिस, तू इथे काय करतोय? अगं मामा तुलाच बघायला आलो. काय झालं आतमध्ये? आणखी काय होणार? चौकशी. का करतायत असं विश्वासराव? मामा मला खूप भीती वाटली. घाबरू नकोस. मला अटक होणं इम्पॉसिबल आहे. माझेही कॉन्टॅक्ट आहेत. त्या विश्वासरावला माहित नाहीये मी कोण आहे आणि काय.